मोठी बातमी मनोज जरांगे यांच्या आंदोलनात राजेश टोपे यांचा हात असल्याचा आरोप भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला. हे संपूर्ण आरोप माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे यांनी फेटाळले आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. मराठा समाजासाठी माणुसकी म्हणून मी काही मदत केली आहे. प्रक्षोभक असे काहीही केलेले नाही. माझा या प्रकरणी 1% दोष आढळला तरी माझी महाराष्ट्रातील जनता देईल ती शिक्षा भोगण्याची तयारी आहे. एवढेच नाही तर मी स्वतः राजकारणातून 100% संन्यास घेईन, असे राजेश टोपे म्हणाले. सरकारने सर्व गोष्टींची चौकशी करावी. माझी कोणतीही हरकत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वजण एकजूट आहेत. त्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की या आंदोलनाला हिंसक वळण मिळाले पाहिजे. आम्ही या प्रकरणी प्रक्षोभक असे कोणतेही कृत्य केले नाही. आमचा DNA हा सर्वधर्म समभावाचा आहे, असेही राजेश टोपे म्हणाले. राजेश टोपे म्हणाले की समाज बांधव जेव्हा आंतरवाली सराटी येथे जातात, त्या ठिकाणी समाज बांधवांप्रती असलेले प्रेम म्हणून स्टॉल लावणे, नाश्ताची मदत करणे, अन्य स्टॉल लावणे हे माणूस म्हणून मी काम केले आहे. सर्व समाजासाठी काम करणारा मी कार्यकर्ता आहे. एवढंच नव्हे, राजेश टोपेंना जो मतदारसंघ ओळखतो, मुळात आमचा DNA हा सर्वधर्म समभाव म्हणून काम करणारा आहे. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचा धर्म काय सांगतो किंवा संस्कार देखील तोच सांगतो. शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने आम्ही काम करणारे आहोत.